कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोट भाडेकरू म्हणून असलेल्या एका तरुणाने गाळ्याची मागणी केली। हा विषय सोशल मीडियावर चर्चेत आला। त्याच्यावर आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन तोडगा काढला। नेमका काय तोडगा निघाला? आज भावेश ठाकरे आणि शहा यांच्यात जो चाललेला वाद होता, त्या वादावरती खऱ्या अर्थाने हा शहांना गाळा हा काही वर्षापूर्वी दिला होता। तो गाळा यांनी भावेश ठाकरेंनी पोट भाडेकरू म्हणून घेतला होता। परंतु भावेश ठाकरे आणि त्यांच्यात काहीतरी भाड्यावरनं वाद झाला आणि भावेश ठाकरेंनी त्या गाळ्याची मागणी केली, पण तो गाळा भावेश ठाकरेंना आम्हाला देता येत नव्हता। पण त्यामुळे सोशल मीडियावरती बरेचसे लोक व्यक्त झाली। पण मी तुमच्या याच्यातून आवाहन करतो की बाबा खऱ्या अर्थाने जी खरी बाजू आहे ती तपासून त्याच्यावरती चर्चा झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं। आज भावेश ठाकरे आम्ही सर्व संचालक मंडळ बसून त्याच्यावरती साधक चर्चा झाली आणि त्याच्यातून भावेश ठाकरेला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यायचं असं ठरलं। एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? आज भावेश तुमच्या सोबत होता, पत्रकार परिषद पार पडली आणि हा तोडगा निघाला। आपलं शेतकऱ्यांना काय आव्हान असेल? एकंदरीत शेतकरी वर्गासाठीच बाजार समिती काम करत असते आणि म्हणून शेतकऱ्यांचं व्यवस्थापन करणं ही बाजार समितीची एक जबाबदारी आहे आणि जबाबदारी म्हणूनच आपण भावेश ठाकरेला त्याचं व्यवस्थापन करण्याचं आम्ही मीटिंगद्वारे त्याला सांगितलं होतं, त्याची समजुती काढली होती, परंतु तो काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हता आणि सोशल मीडियावरती त्यांनी फार मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊन बाजार समितीबद्दल विषय चर्चेला आणला। आज आम्ही त्याच्याशी मीटिंग केल्यानंतर सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब यांनी मध्यस्थी करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो असा तोडगा निघाला आणि त्यांनी देखील ते मान्य केलं आणि म्हणून हा विषय इथं संपलेला आहे। पुढील काळामध्ये त्याचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो।